भोगावती कारखान्यातील संचालकांमधला वाद, वेगवेगळी टेंडर घेण्यासाठी जनार्दन पाटील। भोगावती सहकारी साखर कारखाना शाहूनगर परिते येथे संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये जो काही वाद झाला त्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चुकीचा संदेश केला। हा कारखाना 35,000 सभासदांच्या मालकीचा आहे। या कारखान्याचे काही संचालक जर अशा चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करून टेंडर व कमिशनसाठी या कारखान्यामध्ये हाणामारी आणि कारखान्यातील साहित्यांची तोडफोड करत असतील तर हे चुकीचं आहे। भोगावती कारखान्याच्या संचालकांच्या मीटिंगमध्ये काही संचालकांमध्ये कामगार बदली व टेंडर या विषयांवर चर्चा चालू असताना दोन संचालकांमध्ये शाब्दिक वाद वाढत गेला व त्याचे रूपांतर भांडणामध्ये झाले। कारखान्यातील बगॅसचे टेंडर, कंपोस्टचे टेंडर, कामगारांची बदली अशा टेंडर व त्यांचे कमिशन घेण्यासाठी काही संचालकांची भांडणं असतात। ते म्हणाले, आज भोगावती सहकारी साखर कारखाना शाहूनगर परित येथे संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये जो काही वाद झाला, या वादाचे स्वरूप हाणामारीमध्ये झाले आणि ह्याच बातम्या पूर्ण महाराष्ट्रभर गेल्या। एका बाजूला हा कारखाना 35,000 सभासदांच्या मालकीचा हा कारखाना आहे आणि ह्या संचालक कारखान्याचे चेअरमन किंवा संचालक जर चुकीच्या पद्धतीने वर्तणूक करून या कारखान्यामध्ये हाणामाऱ्या करत असतील, कारखान्याची तोडफोड करत असतील तर ते हे कारखान्यासाठी चुकीचं आहे आणि हा आजचा दिवस हा कारखान्यासाठी आज काळा ठरला। हा वाद काय कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारखान्याच्या हितासाठी नव्हता, तर तो वाद होता कारखान्याचे दोन संचालक, ठेकेदार संचालक यांच्यामधला वाद होता। तो पण टेंडर घेण्यासाठी कोण बग्याचं टेंडर घेतोय, कोण कंपोस्टचं टेंडर घेतोय, कोण शेतीसाठी लागणारे शेती औषधं असतील, या गंधक, चुना याचे टेंडर घेण्यासाठी हा वाद होता आणि त्याच्या कमिशनसाठी। एका बाजूला कारखान्याची आजची परिस्थिती जर पाहिली तर कारखाना आजच्या घडीला गेले 1 ते 1.5 महिना झाला या ज्या भोगावती काठावरती हा कारखाना वसला आहे त्याच भोगावती नदीमध्ये मळी मिश्रित पाणी नदीमध्ये जात असलेल्याची चौकशी आज कारखान्याच्या उंबरठ्यापर्यंत येऊन टेपलेली आहे। कारखाना आज बंद होतो की उद्या बंद होतो अशी परिस्थिती असताना कारखान्यामध्ये चाललेले हे वाद हे कारखान्याच्या दृष्टीने चुकीचे आहेत। एका बाजूला या कारखान्यामध्ये चाललेला कारभार पाहता या कारखान्यामध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये साखर चोरीचे प्रकरण घडलेत। त्याबरोबर कारखान्याचे 75 कोटी आत्मनिर्भरचे दिलेले कर्ज होते, त्या कर्जाचे चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली, त्याची चौकशी सुरू आहे। आजच्या ह्या कारखान्याची एकंदरीत ह्या संचालक मंडळाच्या वादामुळे जे नुकसान झालेलं आहे, त्या कारखान्याच्या ज्या सभासदांच्या मालकीची जी प्रॉपर्टी आहे त्या मालमत्तेचं जे नुकसान झालेलं आहे, ह्या कोणत्याही एका चेअरमनचे संचालकांची प्रॉपर्टी नाही, तर या 52 गावातील 35,000 सभासदांच्या मालकीच्या सभासदांच्या मालकीचा आहे। आणि अशी जर नुकसान करून हे जर संचालक मंडळ अशा प्रकारे जर कारभार करत असेल तर त्यांना ताबडतोब निलंबित करावे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे कारखान्याचे इलेक्शन सुद्धा भविष्यात निवडणूक लढवू देऊ नये अशी आमची सभासदांची मागणी आहे। आम्हीच ह्या कारखान्याच्या चुकीच्या पद्धतीची साखर विक्री झाली म्हणून, या कारखान्याची साखर चुकीची विक्री झाली म्हणून आम्ही निदर्शनास आणून दिली। त्यावेळात आमच्यासारख्या सभासदांच्या वरती 5 कोटी रुपये अब्रू नुकसानीचा दावा ह्या कारखान्याच्या संचालक मंडळाने केला होता। मग जर अशा प्रकारे जर ह्या कारखान्याचे जर नुकसान झाले असेल, कारखान्याची तोडफोड झाली असेल, कारखान्याची बदनामी झाली असेल तर ह्या संचालकांच्या वरती किती कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल होणार हे सुद्धा आम्ही आता आज पाहणार आहोत। आणि अशा पद्धतीने जर यांच्यावरती कुठलीही कारवाई नाही झाली तर उद्याच्या कालावधीत आम्ही सर्व भागातील शेतकऱ्यांना घेऊन या कारखान्याच्या गेटच्या समोर बसून या लोकांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आंदोलन करू। या सर्व प्रकारामुळे भोगावती कारखाना कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाना क्षेत्रामध्ये चर्चेचा विषय झाला।
माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.